नमस्कार मित्रांनो, 12 जून 2025 रोजी अहमदाबादमधून लंडनसाठी टेक ऑफ झालेलं बोईंगचं 787 ड्रीमलाइनर हे विमान टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच जमिनीवर कोसळतं आणि याच्यामध्ये 280 पेक्षा जास्त जणांचा इथे मृत्यू होतो। त्यामध्ये मित्रांनो प्रवास करणारे 240 पेक्षा जास्त प्रवासी आणि क्रू मेंबर आहेत। आणि त्यानंतर ज्या ठिकाणी जमिनीवर हे विमान कोसळलं तिथलं जे काही मेडिकल कॉलेज होतं त्याच्या हॉस्टेलवरती हे विमान कोसळलं आणि तिथले 40 पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत। तर मित्रांनो खूप दुःखदायक अशी ही घटना आहे। तर मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींसाठी, सर्व जे काही लोक मृत्युमुखी पडले त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर मित्रांनो तुम्ही याच्याबद्दलच्या सविस्तर बातम्या न्यूज चॅनलवरती बघितल्या असतील आणि यामध्ये मित्रांनो एक बातमी वारंवार येत आहे ती म्हणजे ब्लॅक बॉक्स। तर मित्रांनो विमान अपघात जेव्हा होतो, जेव्हा कोणताही विमान अपघात होतो तेव्हा सगळ्यात आधी शोधलं जाणारं उपकरण असतं ते म्हणजे ब्लॅक बॉक्स। तर मित्रांनो हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय, ब्लॅक बॉक्स शोधायचं नेमकं कारण काय असतं, ब्लॅक बॉक्स कोणती माहिती देतं, ब्लॅक बॉक्स काम कसं करतं, त्या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं नेमकं कारण कसं कळतं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात। मित्रांनो विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण आहे ज्यामध्ये विमानातील उड्डाणाशी संबंधित सर्व माहिती सुरक्षित ठेवली जाते आणि त्याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आणि त्याचा उपयोग विमान उड्डाणादरम्यान होणारी माहिती व संवाद म्हणजेच कम्युनिकेशन रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी इथे केला जातो। तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय, कारण की ते एक प्रकारचं इलेक्ट्रिक उपकरण असतं मित्रांनो। तर त्याच्यामध्ये जी काही माहिती असते आणि जो काही संवाद असतो, जेव्हा विमान उड्डाण करतं तेव्हा कॉकपिटमध्ये जे पायलट बसलेले असतात आणि इंजिन असतात तर त्याचं जे काही तिथली माहिती असते तो एकमेकांशी होणारा जो संवाद असतो पायलटचा आणि जे काही कंट्रोल रूम असतं त्याचा एकमेकांशी होणारा जो संवाद असतो त्याच्यामध्ये तो रेकॉर्ड करून ठेवला जातो। तर मित्रांनो जेव्हा असा काही विमानाचा अपघात होतो तेव्हा हा संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण असा असतो, कारण की मित्रांनो याच्यामध्ये अपघातापूर्वीची जी काही संवाद होती, जे काही कम्युनिकेशन होतं त्याची इथे माहिती घेण्यास मदत केली जाते। तर मित्रांनो याच्यामध्ये आता पुढचा प्रश्न आहे की ब्लॅक बॉक्समध्ये कोणते भाग असतात। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्समध्ये येथे दोन प्रकारचे मुख्य भाग असतात। तर त्याच्यामध्ये पहिला भाग म्हणजे CVR आणि दुसरा भाग म्हणजे FDR। तर CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि FDR म्हणजे फ्लाइट डाटा रेकॉर्डर। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर बद्दल जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो CVR ही यंत्रणा विमानाच्या कॉकपिटमध्ये होणाऱ्या सर्व संभाषणांचा पायलट टू पायलट आणि पायलट टू ATC यांचा सर्वांचा आवाज इथे रेकॉर्ड करते। याच्यामध्ये उड्डाणापूर्वीचे आणि उड्डाणादरम्यानचे आणि जेव्हा ही आपत्ती असते त्या आपत्तीच्या वेळचे सर्व आवाज याच्यामध्ये रेकॉर्ड केलेले असतात। तर बघू शकता पायलट टू पायलट म्हणजे जे काही पायलट असतात आतमध्ये त्या दोघांचा काय काय संवाद झाला, अपघात घडतेवेळी आणि विमान उड्डाणाच्या वेळी त्यांच्यामध्ये कोणते संवाद झाले आणि त्यानंतर पायलट टू ATC म्हणजे पायलट करून जे काही कंट्रोल रूम आहे त्यांच्यामध्ये कोणते संवाद झाले ती सर्व माहिती CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर याच्यामध्ये सेव्ह केली जाते। म्हणजेच मित्रांनो जे काही कॉकपिट असतं म्हणजेच कॉकपिट म्हणजे जिथे पायलट विमान चालवतो, जिथे विमानाचं पूर्ण कंट्रोल असतं त्या रूमलाच म्हणजे कॉकपिट म्हटलं जातं आणि त्या कॉकपिटमध्ये जे काही आवाज असतात, जे काही संभाषण असतात त्या सर्वांचं रेकॉर्ड CVR याच्यामध्ये केलं जातं। आणि त्याच्यानंतरचा मुख्य बाब म्हणजेच FDR म्हणजे फ्लाइट डाटा रेकॉर्डर। तर मित्रांनो FDR म्हणजे विमानाच्या विविध तांत्रिक बाबी इथे रेकॉर्ड केले जाते, जसे की विमानाची गती म्हणजेच स्पीड, विमानाची उंची म्हणजेच अल्टिट्यूड आणि इंजिनची स्थिती, दिशा आणि नियंत्रण यंत्रणाची हालचाल जसे की रडार,
फ्लॅप्स इत्यादी। तर मित्रांनो FDR म्हणजे गती, विमानाची गती किती आहे, विमान किती उंचीवरती आहे, विमानाचे जे काही इंजिन आहे त्याची स्थिती नेमकी काय आहे, विमानाची दिशा कोणती आहे आणि विमानाला कंट्रोल करणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत जसे की रडार झाले, फ्लॅप झाले, या इत्यादी सर्वांची माहिती FDR म्हणजेच फ्लाईट डाटा रेकॉर्डर याच्यामध्ये सेव्ह केली जाते। तर मित्रांनो CVR आणि FDR हे विमानाचे जे काही महत्त्वाचे भाग असतात याच्यामध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डाटा रेकॉर्डर या दोघांच्या माध्यमातून जेव्हा अपघात झाला त्यावेळची स्थिती काय होती ही सर्व स्थिती याच्यामध्ये रेकॉर्ड असते आणि त्या सर्व बाबींचा जेव्हा अभ्यास केला जातो त्यावेळी अपघाताचं नेमकं कारण हे शोधून काढलं जातं। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि अहमदाबादचा जेव्हा अपघात झाला, जेव्हा विमान इथे कोसळलं तेव्हा सगळ्यात आधी ब्लॅक बॉक्स इथे शोधला गेला आणि आता ब्लॅक बॉक्स अमेरिकेच्या एका संस्थेकडे पुढील जो काही निरीक्षण आहे त्याच्यासाठी पाठवण्यात आला आहे। 3 ते 4 महिन्यानंतर ब्लॅक बॉक्समधला जे काही निष्कर्ष आहे तो काढला जाईल आणि अपघाताचं नेमकं कारण तेव्हा आपल्याला इथे कळून जाईल। तर मित्रांनो पुढचा विषय आहे की ब्लॅक बॉक्सचा रंग ब्लॅक असतो का? तर बरेच जण असा प्रश्न विचारतात की याला ब्लॅक बॉक्स का म्हटले जाते, ब्लॅक बॉक्स हा ब्लॅक रंगाचा असतो का? तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ब्लॅक बॉक्सचा रंग हा ब्लॅक नसतो, तर ब्लॅक बॉक्स हे प्रत्यक्षामध्ये आकाशी किंवा केशरी रंगाचं असतं। कारण की मित्रांनो केशरी आणि आकाशी रंग जे काही असतात ते उठावदार रंग असतात। जेव्हा अपघात होतो त्या अपघातामधून जिथे ती वस्तू पडलेली असते, जिथे तो ब्लॅक बॉक्स पडला असतो तो लवकर शोधण्यात यावा, शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागू नये, त्याच्यामुळे शोध सोपा जावा यासाठी त्याचा रंग केशरी असतो किंवा आकाशी असतो। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स हा शब्द जो काही आहे तो पारंपरिकरित्या वापरात आला आहे, पण खरे नाव त्याचे फ्लाईट रेकॉर्डर असे आहे। तर तुम्हाला समजले असेल की ब्लॅक बॉक्सचा रंग हा ब्लॅक नसतो। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स कसं काम करतो ते जरा सविस्तर जाणून घेऊयात। तर जेव्हा विमान सुरू होतं तेव्हा CVR आणि FDR हे दोघेही विमानासोबतच काम सुरू करतात आणि ते नॉनस्टॉप माहिती इथे रेकॉर्ड करत असतात आणि ही माहिती ताशी हजारो पॅरामीटर्समध्ये सेव्ह होत असते। नवीन माहिती येताना जुनी माहिती इथे डिलीट होत जाते। तर ब्लॅक बॉक्सची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स हा हीट रेजिस्टंट असतो, 1100 डिग्री सेल्सियस पर्यंत उष्णतेला तो तोंड देऊ शकतो। मित्रांनो जर 1100 डिग्री सेल्सियस जरी तापमानामध्ये ब्लॅक बॉक्स टाकून दिला तरी सुद्धा ब्लॅक बॉक्सला काही होत नाही, त्याच्यामधली जी काही माहिती असते ती सुरक्षितपणे तिथे स्टोर असते। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स हा कितीही खोल पाण्यामध्ये पडला तर तो 30 दिवसांपर्यंत तिथे टिकू शकतो, त्याच्यामधली माहिती सर्व काही व्यवस्थितपणे इथे स्टोअर केली जाऊ शकते। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स हा वॉटरप्रूफ असतो, त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स हा क्रॅश प्रूफ सुद्धा असतो। तर मित्रांनो कितीही मोठा अपघात झाला तरी सुद्धा हा जो काही ब्लॅक बॉक्स असतो त्याच्यामध्ये माहिती असते ती सुरक्षित ठेवतो। कोणत्याही मोठ्या क्रॅशमध्ये हा ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही, कारण की मित्रांनो हा क्रॅश प्रूफ असतो। तर ब्लॅक बॉक्स कशासाठी उपयोगी पडतो ते आपण जरा जाणून घेऊयात। तर ब्लॅक बॉक्स हा विमान अपघातानंतर जे काही कारण असतं ते समजण्यासाठी ब्लॅक बॉक्स उपयोगी पडतो। विमान चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हालचाली व संवाद समजून घेण्यासाठी सुद्धा आणि भविष्यामध्ये अशा अपघात टाळण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स उपाय शोधण्यासाठी महत्त्वाचा असू शकतो। तर मित्रांनो ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक मौल्यवान उपकरण आहे जे अपघातानंतर सत्य शोधण्यात मदत करते आणि त्यामधून मिळणारी माहिती संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त अशी असू शकते। तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी असतो, ब्लॅक बॉक्सची वैशिष्ट्ये काय असतात, ब्लॅक बॉक्स काम कसा करतो आणि ब्लॅक बॉक्सचा रंग कोणता असतो आणि ब्लॅक बॉक्समध्ये कोणते कोणते महत्त्वाचे भाग असतात। तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।